ब्रिलियंट आहे. एक फादर आलेले माझे चर्चमधून, ते RGG घेतात, त्यांच्या मिसेसला कॅन्सर झालं. त्यांनी सांगितलं की डॉक्टरने आम्हाला 76 केमो सांगितलं, 76 केमो. आणि ते म्हणालेले की एवढं घ्यावेच लागते. त्यांचा मी सांगितलं तुमचा एक दुसरा डॉक्टर त्यांची सजेशन करा आणि बघा. RGG चालू आहे आणि एवढे केमो तर पॉसिबलच नाही. हे तर आपल्याला पहिल्यापासून गणित माहिती होती. मग त्या डॉक्टरने त्यांना कन्सल्ट नाही कोण असं म्हणतात तुम्हाला 6 ते 7 केमोमध्ये घेऊ नका केलं. आणि तसंच झालं. त्यांनी ते घेतले नाही. एवढे सगळे केमो घ्यायला काय झालं असतं त्या बाईची अवस्था तर तुम्ही समजू शकता. म्हणून असं आहे की रिकमेंड करताना डॉक्टर जे पण आपल्याला सांगतो तर दुसरं तिसरं 4थं 5वं पिऊन घ्या, पण डॉक्टरचा बळी पडू नका. हा माझा एक्सपिरियन्स आहे. कारण कितीतरी लोक सांगतात हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी किडनी फेल्युअर माणूस, 65 वर्षाचा माणूस, 6 वर्ष बेड रिटर्न होता. त्याला 6व्या महिन्यात दाढी केली आहे स्वतःची उठून. एवढा मोठा एक्सपिरियन्स मी स्वतः फॉलो केला आहे. म्हणजे 2017-18ची गोष्ट आहे. पण एक वाईट गोष्ट झाली. तो माणूस म्हणजे भाऊ पण बोलायचे नाही. ते ठाण्याला गेले गणपतीला भावाकडे आणि तेव्हा हे चालू होतं इंजेक्शन आपला करोनाचं. त्यांनी जिद केली नाही मला घ्यायचंच आहे वॅक्सिन. घरातल्या जर तुम्ही कुठे जात नाही तर कशाला घेताय. हे इंजेक्शन घेऊन आले, घामाघूम झाले, बाथरूम मध्ये गेले तर परत बाहेर आले. म्हणून सांगतो की हे सगळं जे चाललंय ना, जे आता ते US बॅन करा, IP चालू करा. कारण US मध्ये आपला इंडियन फार्मा चालू आहे आणि तिकडचं आपल्याकडे चालू आहे. म्हणून IP ला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.